तर अतिशय अल्पावधीमध्ये ज्यांनी नाव अख्ख्या देशभर नाही तर देशाच्या बाहेर आपल्या गाण्यातून, आपल्या सादरीकरणातून, आपल्या अभिनयातून त्यांचं नाव आज खूप मोठं झालेलं आहे आणि खूप जगप्रसिद्ध असं झालेलं आहे की ज्याने या प्रबोधनाचे कार्यक्रम करता 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 केव्हा त्या बौद्ध धर्माकडे वळाल्या या त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात. तुम्हा सर्वांच्या टाळ्या आणि त्यांना मी निमंत्रित करीत आहोत. तर जोरदार टाळ्या भारतीय महिला शाखिरा सीमाताई पाटील. एकदा आपल्या उपस्थितीच्या जोरदार टाळ्या. तुम्हाला माहिती आहे किती पर्सेंट वाजल्या? फक्त 25%. 50% कशा असतील आणि 100% कशा असतील? क्या बात आहे. आज या ठिकाणी इतका भव्य दिव्य हा विचार मंच, इतकी छानशी ही प्रकाश योजना, इतका भव्य दिव्य हा साऊंड ध्वनी यंत्रणा, इतकं मोठं आयोजन आणि हे फक्त एका दिवसापुरतं नाही आहे, तर हे जवळजवळ 4 ते 5 दिवस या ठिकाणी भीमोत्सव साजरा होतो आणि तोही दरवर्षी. आणि साऊंड माहिती आहे साऊंड कोणाचं? मगाशी तुम्ही बोलत होतात, माझे मित्र आहेत बरं आणि ऑपरेटर पण मोठा माझा माणूस आहे. जनितासाठी जरा जोरदार टाळ्या. वा वा. अतिशय म्हणजे देश विदेशात जाऊन तो स्वतःच ऑपरेटिंग मध्ये बाप माणूस ज्याला म्हटलं दादा. मगाशी आपण जेव्हा आलो तेव्हा तुम्हाला स्वतःहून हाक मारली. खरोखर साऊंड इंजिनियर ज्याला आपण म्हणू शकतो किंवा ऑपरेटिंग असं म्हणू शकतो की तो बाप माणूस आज इथे बसलेला आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा. जनुदा आणि साऊंड त्यांचा आहे. तो माझे मित्र आपल्या ठाण्यातील किशोर साऊंडसाठी जरा जोरदार. आणि छानशी ही प्रकाश योजना आहे आणि प्रकाश पडल्यामुळे मला शिलाताई दिसल्या. क्या बात आहे. सरांचे आणि ताईंचे या ठिकाणी आगमन झाले. थँक्यू सो मच. आज या ठिकाणी इतका मोठा विचारमंच मिळाला. आमचे आदरणीय डॉक्टर भीमराव जाधव सर आणि आमच्या मुलुंडमधून सर्वच जण, आमचे मकरे सर असतील, खूप जण आहेत की त्यांचं आणि विनोद भाऊंशी पहिल्यांदा भेट झाली गेल्या महिन्यापूर्वी. आणि जवळजवळ जागर महामानवांचा वी द पीपल प्रस्तुत या कार्यक्रमाचे त्या ठिकाणी अनेक तालिमी आम्ही आपल्या या समोरच्या हॉलमध्ये केल्या. विनोद भाऊंनी सांगितलं कधी या, तुमचंच आहे, तुमचीच जागा आहे, तुम्ही करायचा. जवळजवळ 10 ते 12 आपण त्या ठिकाणी तालमी केल्या दादा. आणि म्हणून आणि आजचा कार्यक्रम झाला की आपल्या नावावर माहिती. क्या बात आहे. अगदी अगदी देतीलच भाऊ, खूप उदार आहे बाबा. आणि म्हणून राजकारण कमी पण समाजकारणात ज्यांचा जनमानसात, घराघरात, घरातील प्रत्येक माणसाच्या हृदयात इतक्या लहान वयापासून ज्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून ठसा उमटवलेला आहे. रात्री अपरात्री कधीही फोन येऊ, भाऊ हजर आहे. आणि असा माझा भाऊ, मला अतिशय गर्व आहे. आणि म्हणून अशा या भावानी या ठिकाणी आम्हाला एक संधी दिली आम्हा सर्व कलावंतांना, हे आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो. आमचे नामदेव भाऊ असतील आणि संपूर्ण ही टीम गेल्या अनेक, मला वाटतंय गेल्याच महिन्यात या ठिकाणी या भूमिपूजनाची या ठिकाणी सुरुवात झाली. आणि म्हणून असा भव्य दिव्य भीम महोत्सव असतो आणि तोही आपल्या मुलुंडमध्ये, हे आम्हाला खरंच गेल्या वर्षी मला वाटते माहीत होतं. कारण आमचे कोरिओग्राफर प्रमोद जाधव या ठिकाणी येऊन गेले होते आणि तेव्हापासून मला सारखे म्हणायचे, ताई ते विनोद भाऊ आहेत ना, आपण एकदा त्यांच्याकडे जाऊया. पण आम्ही आलोच विनोद भाऊंपर्यंत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं, मुलुंडकरांचं, ठाणेकरांचं खूप खूप मनापासून आभार मानते. आणि तुम्हा सर्व
या भारतीय संविधानातील सुज्ञ नागरिकांना या विश्वविधाता भारत भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या खूप साऱ्या मंगलकामना देऊन या माझ्या गीताला सुरुवात करते. या गीताचे आदरणीय कविवर्य दत्तात्रय पवार यांचे हे गीत आणि या ठिकाणीच आपल्या मुलुंडमध्येच तुमच्या जवळच राहणारे आदरणीय ज्येष्ठ कविवर्य किरणदादा सोनावणे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमासाठी. दादा, तुम्हाला ही मानाचा मुजरा आणि कोणतंही गीत तुमचं नाव घेतल्याशिवाय सादर होत नाही आणि असं होणारच नाही. त्यामुळे गायक कलावंतांना अनेक मान सन्मान पुरस्कार मिळतात, कवी मात्र अंधारात राहायला नको हे आम्ही अगदी कटाक्षानं पाळतो आणि त्यामुळे या ठिकाणी कविवर्य दत्तात्रय पवार यांना मानाचा मुजरा करून हे गीत आपल्यासाठी. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सेवालाल, संत बसवेश्वर, संत रोहिदास, संत कबीरदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले आणि ज्ञान सूर्य प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य धम्मदाता मार्गदाता मुक्तिदाता, नवकोटीचा नाही बरं तर 65 कोटीचा राजा, संविधान निर्माता, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द फादर ऑफ मॉडर्न इंडिया, शेती तज्ञ, अर्थतज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, मानव वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, कामगारांचा नेता, शिक्षणाचा महामेरू, विश्वरत्न बोधिसत्व, भारत भाग्य विधाता डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर. अशा या महापरिवर्तनवादी महामानवांचं आपण सर्व भारतीयांनी सदैव नतमस्तक झालं पाहिजे, यांचं स्मरण केलं पाहिजे. कवी दामोदर मोरे मुंबई कल्याण यांचे हे शब्द बरं की शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महानायक. पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते तर प्रज्ञा ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती. दोन्हीही धारदार होत्या. कशा होत्या? दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आदरणीय प्रतापसिंग बोदडे दादांनी लिहून ठेवलं की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी आहे का? दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी आहे का? यासाठी आधी तुम्हाला इतिहास वाचावा लागेल. पहा, अहो दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी. एक शहाजी मालोजी, एक रामजी मालोजी. दोघांचेही वडील सुभेदार. एक शहाजी सुभेदार, एक रामजी सुभेदार. अहो एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते, हा मानाचा मुजरा करते, हा मानाचा मुजरा करते. आणि श्वास कल्याण या ठिकाणी राहणार हे महाराष्ट्राचं छोटस लेकरू आहे. छोटस असलं तरी एका मुलाचा बाप आहे, नाहीतर लोकांना वाटेल यंदा कर्तव्य आहे. ऋषिकेश मोहिते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
महाराष्ट्राचे ढोलकी उस्ताद, ढोलकी नवाज राजाभाऊ जाम सांडेकर, ज्यांचं नुकतंच गेल्या महिन्यापूर्वी दुःखद निधन झालं राजाभाऊ जाम सांडेकरांचं. परंतु राजाभाऊंच्या हातून, त्यांच्या कलेतून लाखो करोडो ढोलकी सम्राट घडले आणि त्यातीलच त्यांचं हे एक लेकरू ऋषिकेश मोहिते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबला आणि ढोलकीच्या परीक्षा देतोय. विशारदच्या परीक्षा बाकी आहेत. क्या बात आहे बाबा. सवस्त्र माझ्या दिलाच्या वाग्या थांबणार नाही का? हा ना, की करा 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 करा. अच्छा, परीक्षा घेताय का? तुमची परीक्षा घेताय. तालावर तालावर 1 2 3 तालावर. नाश्ता करून आले ना सगळे? बोला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात आहे. एक
उठवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी, हाच महाराष्ट्र पहुडला होता निश्चित निश्चित निराश आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आदरणीय विनोद भाऊंचं या ठिकाणी आगमन झालंय. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या अशा आपल्या एका खंबीर भीमपुत्रासाठी. कारण तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे की इतक्या 4 ते 5 दिवस या भीमोत्सवाचं आयोजन करणं म्हणजे छोटी गोष्ट नसते. इतका भव्य दिव्य स्टेज, ही ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना, या ठिकाणी हे छानसं कार्पेट, पाठीमागे आम्हा कलावंतांना तर अगदी एवढी रीच ट्रीटमेंट आहे. एवढे मोठे मोठे ग्रीन रूम आहेत, पंखा आहे, टेबल आहे, काय नाही. मगाशी छान मस्त गरम गरम वडापाव खाल्ले. आणि म्हणून हे इतकं काही करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे तुम्ही सगळेच जण विनोद भाऊ सोबत आहात. आमचे अजित दादा सुद्धा आहेत या ठिकाणी. या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश तुम्हा सर्व भारतवासियांसाठी होता. प्रश्न असा येतो की आपण तो किती अंमलात आणतो. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो इतिहास घडवतो तो इतिहास विसरू शकत नाही. आणि जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. हाच महाराष्ट्र पहुडला होता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा कडकडाट झाला अगदी सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंतच. आणि मग प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुरो शिवशैषा मुद्रा भद्राय राजदे. आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत. तलवार की वार से कट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा. कुळपती छत्रपती भोसल्यांची कुळपती छत्रपती भोसल्यांची दीनदुबळ्यांची जनरात्री शांती, दीनदुबळ्यांची जनरात्री शांती, दीनदुबळ्यांची जनरात्री लावणी जगाला प्रतापलवा, देऊन जीव इथं गेला तो जीवा, एक वाघच सिंहाचा छावा. जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, अन भीमाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, भीमाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, भीमाईचा तो शिवा. भीमप्रभाती गोरगरिबांचा, शोषित वंचित पीडित बहुजनांचा तारणहार पालन करता ज्ञान सूर्य उगवला. प्रवाह पतित न होता राष्ट्रीय उपाध्यक्षा शिलाताई गांगुर्डे यांच्याकडून 1000 रुपयाचं या गाण्याला जन्मदान आलेलं आहे. शिलाताई उगाच गुलाबी रंगाची नोट बंद झाली नाही का? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. भीमप्रभाती गोरगरिबांचा, शोषित वंचित पीडित बहुजनांचा तारणहार पालन करता
ज्ञान सूर्य उगवला. प्रवाह पतित न होता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची जिद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. अत दीप भव हा 2500 वर्षापूर्वीचा महामंत्र त्यांनी सार्थ करून दाखवला. बहुजन कष्ट करणाऱ्यांच्या जीवनातील माळरान त्यांनी आपल्या श्रमानं घामानं आणि कष्टानं फुलवलं आणि अवघ्या विश्वाला दीपवलं. राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जोमानं चालू ठेवलं. यांनी स्टेजशी संपर्क साधावा. डेकोरेटर कोण आहेत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. विद्येविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बहुजन समाजाची संक्रमणावस्था घालवायची असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दूध प्यायलाच हवं. और इसीलिए वफा करते तो बेवफाई ना होती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. मेरे भीम जी का सुनते, अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती, भारत पाकिस्तान लकीर ना होती. घडविला हो जान इतिहास ताजा, घडविला हो जान इतिहास ताजा. धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा, धन्य भीम माझा बहुजनांचा राजा. ज्ञान वेचून प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग हा नवा. एक वाघाचा एक सिंहाचा छावा. मध्ये एक शायरी होऊन जा मस्त पैकी. होऊन जाऊ दे. हा एक शायरी. आताच विनोद भाऊ आलेले आहेत, त्यांचे सहकारी सगळे आलेले आहेत. त्यांना एक मस्त पैकी शायरी आहे. कोणाला शायरी ऐकायची आहे हात वर करा. 100 द्या. 100 डेकोरेटर कृपया आपण या ठिकाणी संपर्क आदरणीय साधावा. आमच्या जाधव मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. लक्ष आहे माझं. आमचे जितू दादा आहेत, संतोष दादा, संजय दादा, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या भीम महोत्सवाकडून खूप खूप हार्दिक स्वागत. आणि म्हणून या ठिकाणी या 4 ओळी तुम्हाला ऐकवते कि ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है. शीलाताई, ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है, ये मान और सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, औरों को मिला होगा उनकी मुकद्दर से, लेकिन मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. आणि म्हणून अजून एक मेरे भीम ने तुम्हें सब कुछ दिया मगर तुमसे कुछ लिया नहीं. अपने वतन की खातिर कभी चैन की सांस लेकर रात भर सोया नहीं. मेरे भीम ने जो करके दिखाया वो आज तक किसी माई के लाल ने करके दिखाया नहीं. आणि म्हणून आसमान की ऊंचाई और सागर की गहराई का कोई सौदा हो नहीं सकता. बन जाएंगे लाखों हजारों नेता, लेकिन मेरे बाबा साहब जैसा दूसरा कोई पैदा नहीं हो सकता. आणि म्हणून सांगावंसं वाटतंय कि जीती हूँ मैं तेरा नाम लेकर, मरकर भी मेरा यही हाल होगा. एक बहुजन समाजातून आलेली मी एक सामान्य महिला कलावंत जेव्हा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा मला आमच्या विजयकुमार गवई सर, आदरणीय संगीतकार जॉलीदादा मोरे, मनोहर तायडे यांनी जेव्हा दिला, कोरोनामध्ये मी त्याचं वाचन केलं आणि त्याच्या आधीच काहीतरी एक संकल्प मनामध्ये घेतला होता की एक बहुजन समाजातून आलेली सामान्य महिला, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 13 ऑक्टोबर 1935ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्याला घोषणा केली होती, मी हिंदू धर्मात जन्मास आलो, मी हिंदू धर्मात मरणार नाही. मी सुद्धा असाच काहीतरी निर्धार केला आणि अशीच काहीतरी घोषणा 4 डिसेंबर 2018 साली BIT चालपरेल या ठिकाणी केली. मी म्हटलं त्या ठिकाणी त्या विचारमंचावर की माझा जन्म हिंदू धर्मात झाला हे माझ्या हाती नव्हते, पण माझा मृत्यू मात्र बुद्ध धर्मात व्हावा हे माझ्या हाती होते. आणि मग 5 ऑक्टोबर
ऑक्टोबर 2022 रोजी 5000 ओबीसी बंधू भगिनींना घेऊन नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर विज्ञानवादी धम्माचा स्वीकार केला. आणि म्हणून आता राहिलेला प्रत्येक श्वास आज या महापुरुषांच्या विचारधारेचं हे कार्य या शाहिरी जलस्याच्या माध्यमातून शहरात, खेड्यात, ग्रामीण भागातून, घराघरातून पोहोचवायचं. या संगीतकार जॉलीदादा मोरे आणि आमच्या सर्व या 25 कलाकारांच्या चमून घेतलेल्या आहे. आपल्या सर्व कलावंतांच्या टीममध्ये बहुजन समाजातून हे सगळे कलावंत आहेत. आणि म्हणून जाता जाता सांगावंसं वाटतंय कि जीती हूँ तेरा नाम लेकर मरकर भी मेरा यही हाल होगा. कफन उठा कर देख लेना मेरे भाई, मेरा कफन उठा कर देख लेना, मेरे लबों पर जय भीम का ही नाम होगा, मेरे लबों पर जय भीम का ही नाम होगा. क्या बात है? आणि आता